हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, काल झाली संक्रांतीचा व्हिडिओ शूट करायचा होता, पण व्हिडिओ शूट करायला काही जमलंच नाही मला. कारण काल खूप धावपळ झाली. रात्री आमच्या इथे परवाच्या रात्री लाईट नव्हती. थोडाच पाऊस आला, पण त्या एका पावसामुळे, थोड्याशा पावसामुळे आमच्या घरी रात्रभर पूर्ण लाईट नव्हती. रात्री लाईट नसल्यामुळे श्रीषाची झोप झाली नाही. आणि श्रीषाची झोप झाली नाही म्हणून माझी पण झोप झाली नाही, कारण का श्रीषाला मी 2 ते 2:30 वाजेपर्यंत मांडीवरतीच घेऊन बसायची. ती झोपायची, पण 5 ते 10 मिनिटं झोपायची की लगेच उठायची दचकून. 5 ते 10 मिनिटं झोपायची की अशी उठायची, अशी करायची. त्याच्यामुळं तिला मी मांडीवर घेऊन बसले. नंतर मग मी झोपले, आणि झोपल्याच्या नंतर ना मग ती झोपल्याच्या नंतर मी झोपले, म्हणजे 2:30च्या नंतर मी झोपले. मग त्याच्या पुढे ती मस्तपैकी छान झोपली. आणि नंतर मग दुसऱ्या सकरात होती म्हणून म्हटलं चला की आज कसं नाही, तर आज उशीरपर्यंत झोपायला नको, कारण का आपलंच काम राहील आणि त्यांना पण ऑफिसला जायचं होतं. श्रेयांशला तर स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नव्हतं. मग 7:30 वाजता मस्तपैकी उठले. उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केले आणि म्हटलं की आता डाळ शिजाय घालावं. पण डाळ शिजाय पातेल्यामध्ये जर घातली असते तर मला कंप्लीट अर्धा ते 1 तास डाळ शिजण्यातच गेली असती. त्याच्यामुळे म्हटलं की मला काही तेवढा वेळ नाहीये. त्याच्यामुळे मस्तपैकी कुकरमध्ये 2 ग्लास डाळ शिजायला घातली. आणि 5 ते 6 शिट्ट्यामध्ये तर डाळ मस्तपैकी वगैरे शिजून निघली. लवकर कारण का ह्याला ऑफिसला जायचं होतं आणि ते म्हणले की मला लवकर जायचंय, मी काय थांबणार नाही. मग म्हटलं आता केली तर किमान हे तरी खाऊन जातील, म्हणून मग मी कुकरमध्ये डाळ शिजायला घातली. मस्तपैकी डाळ वगैरे शिजली. शिजल्याच्या नंतर ना मी म्हटलं की पुरणपोळी कशी, ह्यांना म्हटलं की पुरणपोळी नक्की साखरेची करू का चपातीची करू. तर ते म्हटले की दरवेळेस आपण म्हणजे मी ह्याचीच करते, गुळाचीच करते, आणि गुळाची खायला खूप टेस्टी लागते. पण ह्यावेळेस मला म्हटलं की तू सारखी म्हणते ना साखरेची असते पुरणपोळी, तरी ह्यावेळेस बनव बरं साखरेचीच पुरणपोळी बनवली. पण एक नंबर झाली होती. साखरेची सुद्धा पुरणपोळी छान होती आणि होतात पण. आणि नंतर मग पुरणपोळी वगैरे लवकर तुम्हाला सांगते, लई नाही पण माझं ना 12 वाजेपर्यंत सगळं काम, ऑलमोस्ट सगळं काम आवरलं होतं. कपडे झाडून, भांडी वगैरे, फक्त श्रीषाची आंघोळ राहिली होती. तर तिला मी आंघोळ नंतर घातली, कारण का तिला पट्ट्या वगैरे पण पायामध्ये घालायच्या होत्या ना. आणि ही जी मेहंदी आहे ना, ही मेहंदी मी रात्री लाईट नव्हती टॉर्चने काढली आणि एकदम अशी काढली. बघा कसली रंगलेली आहे, एकदम जबरदस्त रंगली नसतं. आणि एवढी रंगलेली मला नाही आवडत बरं का. एवढी अशी काळी काळी जरत होती ना. मी थोडी असताना सावळी, त्याच्यामुळे ती एकदम ती अशी हीच दिसते, लगेच उठून दिसते. आणि तुम्हाला सांगते, मग तिला पण आंघोळ वगैरे नव्हती घातली. तिला उशिरा आंघोळ घातली मग. आणि काल त्यात दिवसभर उपवास होता. पार मी उपवास सांगते 4 वाजता सोडला असेल उपवास. तिकडून वौसून वगैरे आलो. मस्तपैकी आम्ही वौसायला गेलो, इथं जवळच गेले. श्रीषाला वगैरे घेऊन गेले. आम्ही दोघी मस्तपैकी रेडी झालो. तुम्हाला इथं दाखवेलच, आम्ही फोटो वगैरे काढलेले. मस्तपैकी असे फोटो वगैरे काढले ते तिथे गेल्याच्या नंतर, कारण का व्हिडिओ शूट करायचा होता, पण व्हिडिओ शूट करायला काही जमलंच नाहीये. आणि जर असेल, मला वाटतं 1 मिनिटाचा व्हिडिओ शूट वगैरे केलेला असेल, तर मी तुम्हाला दाखवेल सुद्धा इथं व्हिडिओ कसा शूट म्हणजे कसं हे केलं. त्यानं दोघींनी सेम मेकअप लुक केला होता. तिला पण ब्लॅक कलरची फ्रॉक घातली होती, मी ब्लॅक कलरची साडी घातली होती. तर मग गेल्याच्या नंतर ना, मग तिथं पण भूक लय लागली. भूक लागल्याच्या नंतर ना, जे आपण ओवसा असतो, ओवसून झाल्याच्या नंतर ना जी ओवसा होता ना, त्याच्यामध्ये अशी छोटी छोटी बोरं वगैरे मस्तपैकी ठेवली होती. बोरं, परत शेंगा वगैरे, ते तेवढंच खाण्यासारखं होतं, बाकीचं काही उपवासाला चालत नाही. मग मस्तपैकी तिथे आम्ही बसून मस्तपैकी थोडंफार खाल्लं. आणि नंतर ना मग चालतच घरी आलो. जवळ होतं त्याच्यामुळे काय गाडीवरती वगैरे गेलो नव्हतं. मग घरी आल्याच्या नंतर ना मग श्रीषा लागली रडायला. जास्त रडायला लागल्यावर तिला कसं तरी शांत केलं, कारण का तिची झोपेचा टायमिंग होता. 4ला ती झोपते बरोबर. आणि तिची झोप झाली नव्हती म्हणून ती रडायला लागली. मग आली, मग व्यवस्थित तिचं मस्तपैकी तिचा हात वगैरे व्यवस्थित म्हणजे सगळं पुसलं, पूर्ण अंग वगैरे नॉर्मल कोमट पाण्याने. आणि मग तिला झोपवलं मस्तपैकी. तुम्हाला सांगते, 4ला झोपलेली, 7 वाजेपर्यंत उठली नाही. मग 7 वाजता ती उठली होती डायरेक्ट. तोपर्यंत माझं जे बाकीचं काम म्हणजे संध्याकाळचे जे झाडून लुटून वगैरे असतं, ते झाडून वगैरे काढलं. आणि पुरणपोळी तर होती, त्याच्यामुळे संध्याकाळी काय मला स्वयंपाक करायचा नव्हता. माझा सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता. आणि मग नंतर ना काय संध्याकाळी खूप कंटाळा आला व्हिडिओ शूट वगैरे करायचं. संध्याकाळी काही व्हिडिओ शूट वगैरे केलाच नाही. मग लगेच लवकर झोपले होते काल. 8 वाजता तर झोपली होती मी. 8 वाजता तरी झोपून सुद्धा तुम्हाला खोटं नाही बोलत, मी आणि श्रीषा नंतर ना 7 वाजता उठली. श्रीषा नंतर ना थोडे वेळ खेळली असं, अर्धा तास ते हेच खेळले असं. ती पण नंतर माझ्यासोबत 8 वाजता झोपली. 8 वाजता झोपली मस्तपैकी. तिची 12 वाजेपर्यंत झोप झाली आमच्या दोघीची. 12च्या नंतर मॅडम परत उठल्या. 12 वाजता जी उठली तुम्हाला सांगते, ते 1:30 वाजता नंतर परत झोपली. 1:30 वाजता जी 1:30च्या नंतर चांगली मस्तपैकी अशी झोप झाली तिची. मग नंतर मग आज सकाळीच उठली ती. आज सकाळी उठल्यानंतर ना
तिला पाजलं वगैरे आणि पाजल्याच्या नंतर ना मग ती खेळत होती. तर मग माझं काय सकाळी मला, कारण का काल मी पुरणपोळी केली होती त्याच्यामुळे जास्त काय मला आज स्वयंपाक करायचा नव्हता. मग मी ह्यांच्या डब्यापुरती आणि श्रेयांच्या डब्यापुरती पालक पुरी करून दिली. पालक पुरी म्हणलं घे आणि दही दही थोडंसं दिलं. म्हटलं तेवढंच खाता, कारण का मला पण करायचा कंटाळा आला होता. जास्त भाजी बिजी तरी काय करत बसतो. आणि मेन म्हणजे जी पुरणपोळी होती ना ती पण माझी फेवरेट आहे. त्याच्यामुळे मी सकाळी काय केलं, पुरणपोळी आणि चहा आणि ते मला दोन्ही शिळ्या झाल्या दुसऱ्या दिवशी आवडतं. आदल्या दिवशी पोळ्या कितीही करा, आदल्या दिवशी एवढी आवडत नाही, पण मला दुसऱ्या दिवशी चहासोबत खायला आवडते. मग मी तीच खाल्ली आणि त्या दोघांना दिलं टिफिनला. पालक पुरी करून बनवून दिली. आणि आज तर किंकरात का काय असते ना ती असते वाटतं, त्याच्यामुळे श्रीषाला काय आंघोळ वगैरे घालायची नाही. त्याच्यामुळे श्रीषा मॅडम आज अजून झोपलेलीच आहे. म्हणजे तुम्हाला सांगते आता वाजलेले आहे 12:30. तर तिला सांगितलं की आंघोळ वगैरे नको घालू, मग आंघोळ नाही घालणार, पण मस्तपैकी सोमट पाण्याने वगैरे तिचे मॉलिश वगैरे करून व्यवस्थित पुसून काढणार आहे तिला. तर अजून ती झोपलेली त्याच्यामुळे आता तर लगेच नाही काढणार. आणि मी पण झोपणार आहे, कारण का मला काल खूप दमल्यासारखं झालं होतं. सगळा स्वयंपाकन बाळाला बघत करायचं म्हणलं ना खूप खूप अवघड असतं. लहान म्हणजे किती केले ते लहान आहे ही, आणि 3 महिन्याच्या बाळाला सांभाळून पुरणपोळीचा स्वयंपाक करणं खरंच खूप खूप कठीण आहे. कारण का हे पण नव्हते, आणि जर एखाद्याचा सपोर्ट वगैरे असेल ना थोडंफार बाळाला सांभाळायला, मग काहीच वाटत नाही. मग बाळाला एक जण घेतं, मग एक जण पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे, पण तसं नाही. पण इथं कसं झालंय आता की तिला बघत बघतच सगळं करावं लागतं या, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो करताना. मग तुम्हाला सांगते खोटं नाही बोलत, संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा मी ना कधी कधी 4 वाजता फक्त भाकरी टाकून ठेवते. भाजी मी नंतर करते, पण भाकरी मी 4 वाजता टाकते. कारण का ही काय करते आगाऊ पोरगी, संध्याकाळची ना म्हणजे ज्यावेळेस आपण स्वयंपाक करायला जेवायला बसन त्यावेळेस हिचं चालू झालेलं असतं, क्या क्या कू 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 चालू झालेलं असतं. तर आता उठली म्हणले आता चांगली मस्तपैकी खेळेल थोडे वेळ, आणि मी पण थोड्या वेळ झोपणार आहे. माझं डोकं पण लय दुखतं या. मी सकाळी डोक्याची गोळी खाली होती उठल्या उठल्या, पण अजून दुखायचं काय राहिलं नाही. हे पूर्ण असं ना, हे असं अर्ध आहे ना, हे अर्धच दुखतं, ही अर्धा भाग आहे ना असा हिथं, आणि हिथं हिथं ही एवढंच दुखतंय असं पूर्ण. त्याच्यामुळे मग गोळी वगैरे खाली, पण काय फरकच नाही पडला त्यांनी. तर मग आता बघू. आता श्रेयांशला पण स्कूलला पाठवले. श्रेयांशला शेंगदाण्याचे लाडू आणि हेच दिलं होतं, फक्त पालक पुरीच दिली होती. आणि झाडून वगैरे कपडे बाकीचं सगळं काम झालंय, फक्त आंघोळच राहिले. मेन म्हणजे गावाकडचं कसं असतं माहिती का, सिटीत तर एवढं तेवढं माणूस म्हणतं की काम राहिलं की तसं ठेवून देतं, पण गावाकडं कसं असतं, जेवढं सकाळची कामं होते ना, शक्यतो ना माणसं सकाळची कामं लवकर करतात आणि संध्याकाळी लवकर झोपतात. गावाकडे हा हा एक रोल खूप चांगला आहे. आणि सिटीत कसं आहे की दिवसभर काम करत बसा आणि संध्याकाळचं 12-1 वाजता झोपा. ते तसं आहे. माझी आता ती कंडिशन झाली फक्त बाळामुळे. आता 8-9 लय होतात आम्हाला झोपायला, आणि ते आले की मग ते आल्याच्या नंतर जेवण वगैरे करायचं आणि लगेच झोपायचं असं असतं. पण ह्यांचं आता काम काम असल्यामुळे ह्यांना ज्यावेळेस हे कधी 8ला येतात, कधी 9ला येतात, कधी 10 पण वाजतात, आणि कधी कधी खूप काम असेल तर 11-12 पण म्हटले तर होतात. आणि पावसा पाण्यामध्ये तर सांगायलाच नको किती वाजतात, तर 1 अन् 2 अन् तेच वाजतात. मग आले की मग जेवण वगैरे करायचं, जेवण केलं की मग झोपायचं. नाही तर ते त्यांना जर उशीर व्हायचा असेल तर छोटं बाळ असल्यामुळे काय होतं, मला जेवण करावं लागतं लवकर. मी लय 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 नाही उशीरपर्यंत थांबत, पण 9 वाजेपर्यंत त्यांची वाट बघत बसते, आणि 9च्या नंतर मी जेवण करून घेते. कारण का बाळ असल्यामुळे मला जेवण करावं लागतं वेळेत, टाइम टू टाइम म्हणजे. मग आता आहे मॅडम उठल्या ते तुम्हाला दाखवते 1 मिनिट कशी उठून काल एकटीचीच मस्ती चालली आहे. श्रीशू श्रीशू कशी दिसते का, काय चाललंय बाबू, काय 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 काय. तर अशी आता झोपलेलीच आहे, अजून अजून काही उठलेली नाही ती. म्हणजे उठलेली म्हणजे झोपेतून आताशी जस्ट उठलेली. आता पुसून वगैरे काढते तिला मस्तपैकी, कोमट पाणी करून घेते आणि व्यवस्थित मॉलिश वगैरे करून मग पुसून घेते. मग नंतर मी पण झोपणार आहे थोडे वेळ. माझं डोकं दुखत आहे त्याच्यामुळं गोळी क्रोसिन किंवा ओमीची गोळी घेऊन खाणार आहे. काय ग बाळा, तिला काल पट्ट्या घातल्या तर पट्ट्या घातल्या म्हणजे ना तिचं लय अवघड आहे. तिला काहीच पायात आवडत नाही. पट्ट्या घातल्या तर लय चिडचिड करते, जास्त चिडचिड करते पट्ट्या घातल्यामुळं. ती असं पाय हलवले की ती लागत असेल कदाचित, त्याच्यामुळे लय चिडचिड करते. अजिबात पायात घालायला तिला आवडत नाही. आणि काल ब्लॅक कलरची फ्रॉक घातली, फ्रॉकवर पट्ट्या वगैरे असतील तर पायामध्ये असेल तर छान दिसत म्हणून मी घातले होते. पण आता मी काढणारच नाही. तिला एकदा सवय घाण लागली ना नाही घालायची, तर ती नंतर नंतर पुढं पुढं तर अजिबात घालून देणार नाही. त्याच्यामुळे मी काय करणार आहे आता, जे पट्ट्या आहेत ना, पट्ट्या आणि जे वाळे पण होती ना, वाळे घातल्यावर पण ती तशीच करायची. वाळे सुद्धा पायात घालून दिलं नाहीत तिने मला. ते वाळे पण असे पाय हलवला की एकमेकात गुतायचं आणि ती लागले की ती चिडायची. ते चिडले की मग हे माझ्यावर चिडायचे की तिला तसलं काही पण घालू नको, ती रडती म्हणून.
पण म्हणलं आता किमान पट्ट्याची आता सवय लावणार आहे तिला. हो ना, तुला लावणार आहे मी पट्ट्याची सवय. माझ्या ग बघतीन हसती या. काय काय का ग बाबू, तुम्हाला दाखवते कशी हसते. काय ग श्रीशू, काय झालंय, तोंडातून पाणी आलंय पाणी. काय ग बाबू, शना शना, ए शना, जप झाली शनाची. हो हो, काय हॅलो म्हण, हॅलो. काय झालं तुला, काय हि हि हि. चाललेली आहे आमच्या मॅडमची. आता मस्ती वगैरे झाली की आता निवांतच आहे दिवसभर, काहीच नाही आमच्या मायलेकीला काम. डायरेक्ट संध्याकाळी आता 5 ते 6 वाजता आमची कामाची रुटीन चालू होणार. निवांत आम्ही दिवसभर. आता काय माहिती झोपणार तर नाहीच ती 1-2 तास. आणि ही जी मेहंदी आहे ती मी काढलेली, ती पण तिला पायावरती घेऊन मी मेहंदी काढली. लाईट नव्हती तरी सुद्धा मी मेहंदी मोबाईलच्या टॉर्चने तिला हलवत 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 कशी बशी काढली. म्हणलं किंवा मेहंदी तरी काढायला का, म्हणलं काहीतरी काहीच नाही. मग अशी मेहंदी काढलेली, छोटीशीच काढली पण सिंपल काढली. मला काही मेहंदी वगैरे एवढी जमत नाही खरं सांगायला गेलं तर, अशी छोटी मोठीशी येते. आता व्हिडिओ खूप लांब होत चाललेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला इथं सेंड करते. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.